ऑन स्क्रीन खलनायिका ते ऑफ स्क्रीन तितकीच गोड आणि प्रेमळ असणारी प्रिया तिच्या अभिनयातील साधेपणा आणि मनमोकळं हसू आणि घरगुती जीवनशैली यामुळे तिने अनेकांच्या मनात घर केलं होतं. पण तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती मोठ्या वेदना लपल्या आहेत तिच्या चाहत्यांना तसूभरही कल्पना नव्हती. मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती. कॅन्सरशी झगडून प्रिया पुन्हा एकदा काम करायला लागली होती. नाटक मालिकांमधून आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. 2 वर्षापूर्वी प्रिया ही तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. परंतु आजारपणामुळे तिला ही मालिका मध्येच सोडावी लागली आणि नंतर तिचा कॅन्सर परत उफाळून आला आणि अखेर रविवारी तिची झुंज अपयशी ठरली आणि मग प्रिया आपल्या सगळ्यांपासूनच कायमची दूर गेली. पण मित्रांनो, प्रियाला कॅन्सरचं निदान कधी झालं होतं? आयुष्य मन भरून जगणारे प्रियाचे शेवटचे दिवस कसे होते सगळं जाणून घेऊया या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून.